श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व, वेळेचे महत्त्व आणि वर्तमान काळात जगणे. आपले आयुष्य म्हणजे वेळेच्या प्रवाहातील एक क्षण आहे. आपण एकतर गेलेल्या वेळेचा विचार करत बसतो किंवा येणाऱ्या भविष्याची चिंता करतो. या दोन्हीमुळे आपण सर्वात महत्त्वाचा क्षण गमावतो, तो म्हणजे वर्तमान काळ. श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला याच वर्तमान काळात आणि जागरूकतेने जगण्याची प्रेरणा देते. स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे प्रत्येक क्षणाला स्वामींना समर्पित करणारे पर्व आहे. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा स्वामी तुमच्या सोबत आहेत तेव्हा तुम्हाला भूतकाळाचा पश्चात्ताप आणि भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. नवे पर्व, प्रत्येक क्षण स्वामींना अर्पण. या नव्या पर्वात आपल्याला वेळेची किंमत ओळखायची आहे आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायचा आहे. जागरूकता, तुम्ही जे काही काम करत आहात ते पूर्ण जागरूकतेने आणि एकाग्रतेने करा. स्वयंपाक करणे असो, ऑफिसचे काम असो किंवा मुलांशी बोलणे असो, प्रत्येक कृती स्वामींना अर्पण करा. यामुळे तुमचे काम अधिक चांगले होईल. नामस्मरणाची निरंतरता. नामस्मरण केवळ माळ घेऊन बसणे नाही. कामात व्यस्त असतानाही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचे उच्चारण सुरू ठेवा. हे निरंतर नामस्मरण तुम्हाला प्रत्येक क्षणी स्वामींच्या उपस्थितीची जाणीव करून देईल. आळस सोडा. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. या नव्या पर्वात आळस झटकून टाका. स्वामींनी नेहमी कर्म आणि प्रयत्नांना महत्त्व दिले. वेळेवर उठा, कामाला लागा आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. चला, आजपासून आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करूया. वर्तमान काळात आनंदाने जगूया, कारण जो प्रत्येक क्षण स्वामींच्या नामस्मरणात जातो तोच आपल्या जीवनातील खरा आणि सुंदर नवा पर्व आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. तुमच्या कृपेने माझा प्रत्येक क्षण सुखाचा आणि सफल असो.